नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे संस्कृतचे लास्ट 2 दिवस उरलेत, म्हणजे काय आज तारीख आपली 6 तारीख आहे, उद्या 7 आणि 8 त्या 2 दिवसाकरिता आपण रिव्हिजन कशी करायची संहिताच्या सप्लीच्या एक्झामच्या पेपरसाठी, तर यासाठी फुल प्लॅन आणलेला आहे। तर कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, तर यामध्ये रिव्हिजन कशी करायची इन डिटेल सगळं काही सांगणार आहे। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता नेमकं काय माहिती का, आपले 9 तारखेला असणार आपला सप्लीचा पहिला पेपर, म्हणजे संहिता अध्यायाचा पेपर। त्यानंतर 1 दिवसाच्या सुट्टीवरती 10 तारखेची सुट्टीवरती 11 तारखेला आपल्याला असणारे संस्कृतचा पहिला पेपर। आता आपल्याला व्हिडिओमध्ये काय बघायचंय की या व्हिडिओमध्ये आपल्याला संहिताचा पहिला म्हणजे या पेपरचा अभ्यास कसा करायचा, रिव्हिजन कशी करायची। आता आपल्याकडे मूळ 2 सब्जेक्ट आहे, म्हणजे 2 आहे आपल्या संहितामध्ये, की आपल्याला विषय एक अष्टांगहृदय आहे आणि दुसरं चरक सूत्रस्थान आहे। आता अष्टांगहृदय सूत्रस्थान मध्ये आपल्याला जवळ म्हणजे 15 अध्याय दिलेले आहेत आणि चरक संहिता सूत्रस्थान मध्ये 12 अध्याय, असे टोटल आपल्याकडे 27 अध्याय। आता 27 अध्यायाचा रिव्हिजन कशी करायची, तर आज तारीख आहे 6 तारीख, उद्या आहे 7 तारीख आणि परवा 8 तारीख। आता ज्या विद्यार्थ्यांना आज हा व्हिडिओ मिळेल तर त्यांचं लक असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांना हा उद्या व्हिडिओ मिळेल त्यांचं थोडं कमी लक असेल। आता सांगाच कसं काय म्हटलंय, तर आज आता मी दुपारी हा व्हिडिओ बनवतोय, आता आजपासून तुम्हाला रात्री 6च्या नंतर मी तुम्हाला वेळपासून रिव्हिजन सांगणार खरी। आज रात्री 6 वाजल्यानंतर तुम्हाला खरा अभ्यासाला सुरुवात करायची तुमच्या रिव्हिजनला। तर आज काय करायचं, तुम्हाला कमीत कमी 6च्या नंतर 3 अध्याय कंप्लीट करायचे, फक्त 3 अध्याय कंप्लीट करायचे अष्टांगहृदय याचे, फक्त 3 अध्यायाचे रिव्हिजन करायचे आणि त्यानंतर झोपी जायचे। तुम्हाला 3 अध्याय कोणते बी सुरुवातीपासून 3 करा, किंवा तुम्हाला जे आवडते 3 अध्याय फक्त जे आयएमपी वाटतं, जे महत्त्वाचे वाटतं, किंवा जे स्टार्टिंगचे पहिला दुसरा तिसरा अध्याय अशा सिक्वेन्स वाईज सुद्धा तुम्ही चालू शकता। तर तुम्हाला 3 अध्याय फक्त रिव्हिजन सांगतो मी, आज करून घ्या। आज रात्री आज 3 अध्यायाची रिव्हिजन केली। आता काही जण म्हणते सर आम्हाला आज हा व्हिडिओ मिळाला 7 तारखेला, तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो। आता ह्यांना जे विद्यार्थ्यांना आज मिळाला हा 6 तारखेला व्हिडिओ, त्यांनी 3 अध्यायाची आज रिव्हिजन करायची, 3 अध्यायाची रिव्हिजन झाली तर मग उद्या तुम्हाला उठायचंय। आता उद्या उठले तुम्ही मॉर्निंग पासून सांगतो, तुम्हाला दिवसाच्या 3 पार्ट मध्ये ब्रेक करायचा दिवस, काय मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग असा पार्ट मध्ये ठेवायचं ना, मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग 3 पार्ट मध्ये तोडला। आता यामध्ये काय करायचं तुम्हाला 7 तारखेला, आता जे विद्यार्थ्यांना आज हा व्हिडिओ मिळालाय त्यांनी सुरुवातीला आज काय 3 अध्याय कंप्लीट केले, तर त्यांच्याकडे उर्वरित फक्त अष्टांगहृदयाचे 12 अध्याय उरतील। आता 12 अध्याय उरले, त्यांनी काय करायचं, 12 अध्याय उरलेले सकाळी 4 अध्याय, म्हणजे काय सुरुवातीचा जो आपला मॉर्निंगचा पिरियड असेल त्यामध्ये सकाळी 6ला उठा, 5ला उठा, तुम्हाला कधी तुमचा जो मॉर्निंगचा असेल पिरियड, कोणी 10ला उठत असेल 10ला उठा, आपापल्या सोयीनुसार ज्यांचा हा मॉर्निंगचा पिरियड असेल त्यांनी काय करा, सकाळी 4 अध्याय कंप्लीट करा। 4 अध्याय कंप्लीट केले, त्यानंतर मग तुम्ही काय करा, सकाळी चहा नाश्ता सोय वगैरे करून 4 अध्याय कंप्लीट करा। त्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करा, 1-1.5 तास रिलॅक्स वगैरे करा, तुमचं एन्जॉय करा, आणि त्यानंतर डबल झाले तर मग आफ्टरनूनच्या पिरियड नंतर तुमचं जेवण झाल्यानंतर मग 4 अध्यायाला पुन्हा रिवाइज करा। मग सकाळी 4 केले, दुपारी 4 केले झाले, त्यानंतर मग जो 4 अध्याय कंप्लीट झाले, मग जवळपास तुमची इव्हिनिंगचा हा पिरियड होत आला असेल, त्यामुळे डबल अर्धा 1 तास पुन्हा रिलॅक्स वगैरे करा, 1 तास रिलॅक्स करा, त्यानंतर पुन्हा डबल रिव्हिजनला बसा। मग उर्वरित तुमच्याकडे फक्त अष्टांगहृदयाचे फक्त 4 अध्याय राहतील, म्हणजे उद्या तुम्हाला 12 अध्याय करायचे, आज 3 करायचे, जवळपास तुमच्या 2 दिवसामध्ये 15 अध्याय कंप्लीट होऊन जातील। आजची नाईट आणि उद्याचा पूर्ण दिवस यामध्ये तुमचे अष्टांगहृदयाचे 15 अध्याय कंप्लीट होऊन जाते। आता अष्टांगहृदयाला आपल्या पेपरमध्ये फक्त 50 मार्कचं वेटेज आहे आणि चरक संहिताला 50 मार्कचं वेटेज आहे। आता सांगाल कसं, चरक संहिताचं अध्याय लवकर इझिली कव्हर होतात, जसे की त्यामध्ये बराच असे अध्याय की ज्यावरती फक्त फिक्स क्वेश्चन असतात, जसे खुड्डाक चतुष्पाद झाला, महाचतुष्पाद झालं, यावरती एक क्वेश्चनचा तुम्हाला पेपरमध्ये काय आपल्याला आहे वेटेज आहे, म्हणजे हा क्वेश्चनच येणार, यावरती दुसरा काही डाऊट नाही। तर यावरती आला तर मग त्यामुळे सोपं जातं। त्यानंतर जर अपमार्ग तंडुली अध्याय वगैरे जर पाहिले, यावरती एमसीक्यूज येणार, तर यावेळी तुम्हाला चरक संहितामध्ये जास्त काही डोकं लावायचं जास्त काही गरज नाही, त्यामुळे तुमची रिव्हिजन जास्त लवकर त्यामध्ये होऊन जाईल। फक्त अष्टांगहृदयावरती तुम्हाला फोकस जास्त करायचं, जेणेकरून अष्टांगहृदयाचे अध्याय खूप मोठे असल्यामुळे बरेच अध्याय असे मोठे ज्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायला खूप वेळ लागेल, त्यामुळे आजच्या रात्रीपासून सुरुवात करा, मग उद्याचा दिवस। आता काही जण म्हणते सर आम्हाला 7 तारखेला हा व्हिडिओ मिळाला, तर त्यांच्यासाठी काय करा की 5-5 तुम्ही अध्यायानुसार चला, की सुरुवातीला काय करा, आज मॉर्निंग पिरियड मध्ये 5 अध्याय कंप्लीट करा 7 तारखेच्या, त्यानंतर आफ्टरनूनच्या पिरियड मध्ये 5 अध्याय करा, त्यानंतर इव्हिनिंगच्या पिरियड मध्ये 5 अध्याय करा, असे जवळपास 5-5-5 म्हणजे असे टोटल 15 अध्याय तुमचे एका दिवसामध्ये कंप्लीट होते। आता काही जण म्हणते सर आमचे कंप्लीट जर नाही झाले 15 अध्याय, तर त्यांनी काय करू शकतं, 8 तारखेच्या सुरुवातीला, तर सुरुवातीत जे 2-3 अध्याय तुमचे राहून जातील, किमान तुम्हाला उद्या 12 तरी अध्याय कंप्लीट झाले, म्हणजे 4-4 नुसार जरी झाले तर चरक संहितेमध्ये तुम्हाला इझिली, म्हणजे चरक संहिता तुम्ही कशी करता की ज्या 9 तारखेला आहे त्यामध्ये तुम्ही फक्त 2 पिरियड मध्ये, जसे मॉर्निंग आणि आफ्टरनूनच्या पिरियड मध्ये तुम्ही कव्हर करू शकता। त्यामध्ये चरक संहिता खूप लवकर इझिली रिव्हिजन होऊन जाईल तुमची। त्यामध्ये चरक संहिता एवढं काही म्हणजे जास्त त्यामध्ये काय खूप सारा भर म्हणजे तुम्हाला वाचायला एकदम एवढं काही लागणार नाही, तसं अष्टांगहृदयाला खूप वेळ लागतो, तसा चरक संहितेला एवढा वेळ लागणार नाही। तर आता ज्यांना या 2 दिवसामध्ये
दिवसामध्ये जर ज्यांचे कंप्लीट झाले त्यांचे ऑल द बेस्ट आहे. आता चरकचं कसं करायचं 8 तारखेला, तर 8 तारखेला सांगतो चरक संहितेचं कसं करायचं. आता चरक संहितेमध्ये तुम्हाला किती टोटल 12 अध्याय, मग 12 अध्यायानुसार कसं करायचं. आता सुरुवातीला तुम्ही काय करायचं, आपण इकडे काय 4 चर्चा पाहिले ना, तर इथे सुरुवातीला तुम्हाला 2 पिरियड मध्ये हा काय करायचं चरक संहिता कंप्लीट करायची. मॉर्निंग आणि आफ्टरनून, इव्हनिंग कडे जायचं नाही, मॉर्निंग आणि आफ्टरनून मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्हाला पुन्हा एकदा ओव्हरलुक रात्री झोपायच्या अगोदर पूर्ण सब्जेक्ट काय अष्टांग पण रिव्हिजन करायचं आहे. कारण 9 तारखेला तुमचा पेपर आहे. पेपरच्या दिवशी तुम्हाला काही वाचायचं नाहीये, फक्त तुम्हाला ह्या दिवशी आदल्या दिवशी वाचायचं आहे. आता तुम्ही काय करायचं, जर तुमची 8 तारीख असणार आहे, 8 तारखेला तुम्हाला मॉर्निंगच्या पिरियडला तुम्ही 6 अध्याय काय चरक संहितेचे आणि आफ्टरनूनच्या पिरियडला 6 अध्याय जवळपास तुमची इथे कंप्लीट होऊन जातील. त्यामध्ये 6 अध्यायामध्ये तुम्ही काय करायला, आता आप्पा मार्के तंडुले अध्याय, हौजा अध्याय, यामध्ये तुम्हाला काही जास्त काही वाचायला काही नाही. त्यानंतर पुढे जर गेले कुड्डा चतुष्पाद, महाचतुष्पाद, यावरती फिक्स क्वेश्चन टाईप असतात, त्यामुळे तेवढंच वाचायचं. त्यामुळे कंटेंट जास्त काही नाही, तेवढं वाचलं की तुमचे लवकर अध्याय होऊन जातात. त्यामुळे तुम्हाला फक्त चरक संहितेमध्ये कमी वेळ लागेल. त्यामुळे दुपारच्या वेळेपर्यंत आपण आफ्टरनूनच्या वेळेपर्यंत तुमचे टोटल 12 अध्याय कंप्लीट होऊन जातील. त्यानंतर जो तुमचा इव्हिनिंगचा पिरियड उरल, तर इव्हिनिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो पूर्ण अष्टांग हृदय जो आपला पार्ट झालेला आहे मागचा काल 2 दिवसामध्ये केला असेल, तुम्ही काल 1 दिवसामध्ये केला असेल, त्यांना पुन्हा पहिल्यापासून रिवाइज करायला सुरुवात करायचं आहे. मग तुम्हाला फक्त एक ओव्हरलुक केल्यावर की मला आठवत आहे का अध्याय काय करायचं, एक पान घ्यायचं, त्या पानावरती तुम्हाला हे लिहायचं की असं टॉपिक लिहायचे की असं हे लिहायचं, एक पान घ्यायचं, A4 साईजची शीट घ्यायची, त्यावरती लिहायचं की मला हा या अध्यायामध्ये येतंय का, मात्राशीत अध्याय गेलं, मात्राशीत मला अजीर्ण येतंय का, बाबा असं पाहिलं येतंय का, त्यानंतर काय अन्नाचं वगैरे पाहिलं, विरुद्ध अन्न वगैरे येतंय का मला, असं सगळे काही सिक्वेन्स वगैरे आहे तुम्हाला की सगळं काय आठवतंय का एकदा पाहायचं. जी गोष्ट तुम्हाला आठवत नाही तिथं पुन्हा जाऊन रिव्हिजन करायची. हे फॉर्म्युला नक्की करा, पेपरमध्ये तुम्हाला बेस्ट रिझल्ट येईल. हा जर फॉर्म्युला तुम्हाला पेपरमध्ये वापरला तर तुम्हाला कसं सांगता येईल की पेपरमध्ये जो तुम्हाला टॉपिक कळून जाईल की हा मला टॉपिक येत नाही, अडचण येते, तिथे जाऊन एकदा रिव्हिजन करायची. जाऊन ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारे जर अभ्यास करतात तर तुम्हाला पेपरमध्ये खरे सांगतो तुमचे सप्लीचा जो बॅक लागलेला आहे तो इझिली पासिंग होऊन जाईल तुमची. त्यामुळे तुम्ही चांगला स्कोर सुद्धा करता आलं. आणखी एक सांगायचं इच्छुक कसं की ज्या विद्यार्थ्याला आता अभ्यास वगैरे करतील पेपर प्रेझेंटेशन वरती सुद्धा भर द्या. ज्यांचा पेपर प्रेझेंटेशनच्या वेळी मागच्या वेळेस काय पेपर प्रेझेंटेशनमुळे पेपरमध्ये बॅक लागले होते, तर पेपर प्रेझेंटेशन मध्ये कसं काय करा की आपला एक व्हिडिओ आहे, मी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पेपर प्रेझेंटेशन हा व्हिडिओ टाकून देईल किंवा आपल्या कॉमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओची लिंक टाकून देईल. तो क्वेश्चन कशा प्रकारे लिहिला जातो तो व्हिडिओ मस्ट वाचून म्हणजे मस्ट बघून घ्या. कारण की तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन मॅटर करतं पेपरच्या पासिंगसाठी. जर तुम्ही इसे फॉर्म मध्ये जर पेपर लिहित असाल तर तुमचं ह्या वर्षी सुद्धा बॅक लागणार आहे. जर तुम्ही पॉईंट वाईज एकदम चार्ट फॉर्मॅट मध्ये एकदम सुटसुटीत सुंदर असा पेपर लिहिला तर तुम्ही थोडा जरी कंटेंट असला तर तुम्हाला चांगले तिथं मार्क मिळू शकतात. त्यामुळे सांगतो पेपर प्रेझेंटेशन मॅटर करतं पेपर पासिंगसाठी. त्यामुळे पेपर प्रेझेंटेशनचा नक्की व्हिडिओ जाऊन बघा आणि अशा प्रकारे रिव्हिजन करा. तुमचा एका दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. आज रात्र आहे तुमच्याकडे, कमीत कमी 3 अध्याय करा. ज्यांना जास्त करताय त्यांच्यासाठी चांगलंच आहे, कारण की तुम्हाला परवा दिवशी तेवढं कमी अध्याय तुम्हाला रिव्हाइज करावं लागतील. त्यामुळे आजची रात्र तुम्हाला कमीत कमी 3 म्हटलं, तुम्हाला जास्त होत असेल 4 होत असेल 5 होत असेल तेवढं तुम्ही प्रयत्न करा. फक्त काय करा 2-3 दिवसामध्ये स्वतःच्या तब्येतीवरती ध्यान द्या, व्यवस्थित जेवण करा, व्यवस्थित झोप घ्या, टेन्शन घेऊ नका. मागचं जे झालं आहे ते गेलं, आपण ते नंतर बघूया काय कसं काय नाही, नंतर रिझल्टच्या नंतर बघूया काय होतं काय नाही. फक्त आपल्याकडे उर्वरित 2 ते 3 दिवस आहे, यामध्ये चांगला आपला अभ्यास करायचा, रिव्हिजन वगैरे करायची, छान जेवण करायचं, चांगली झोप घ्यायची आहे. डोक्यामध्ये जास्त फालतूचे विचार करायचे नाही, काय होईल काय नाही ओव्हरथिंक करायचं नाही. जे होईल ते नंतर बघू रिझल्टच्या नंतर. आपल्याकडे टाइम काय सध्याला, आपण फक्त रिव्हिजन करायचा, अभ्यास करू शकतो, यावेळी दुसरं काही करू शकत नाही. त्यामुळं वेळ आहे ना, अभ्यास करून घ्या. नंतर जब पछताए होठ क्या जब चुडिया चुक गई खेत, असा प्रश्न नाही व्हायला पाहिजे आपल्यापाशी. आपल्याकडे वेळ आहे तर आपण सध्या आता एवढं करून घ्यावं, नंतर आपल्या देवावरती सोडून घ्यावं. कारण की देव पण ज्याला मदत करतो ज्याने खरं मेहनत केली असेल तर देवावरती सोडून द्या. कारण की देव तुमचे कर्म पाहत आहे. तुम्ही जर खरे कर्म केले असेल तर तुमचा हा विषय नक्की निघेल, विषय क्लिअर होईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, स्वतःचे कर्म करत राहा. स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणत राहता की जो कर्म करतो त्याला त्या कर्माचं फळ नक्की मिळतं. त्यामुळे कर्मावरती स्वतःचा विश्वास ठेवा. तुम्ही नक्की कर्म चांगले केलं असेल तर तुम्हाला फळ नक्की चांगलं भेटेल. त्यामुळे स्वतःचा चांगला अभ्यास करा, ओव्हरथिंक करू नका. कधी काही टेन्शन वाटलं तर घरच्यांशी बोला, पॅरेंट्सशी बोला की असं वाटतं असं आहे, तर ती तुम्हाला मार्गदर्शन करते. त्यासोबत तुम्हाला काही जर अडचण असेल अभ्यासासोबत तर माझा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे, तर तुम्ही माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तिथं
फ्रीमध्ये तुम्हाला सजेशन वगैरे मिळतं. काही डाऊट असेल काही सर असं काही मला वाटतंय नक्की विचारा, त्यावर तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल. काही अडचण वाटते अभ्यासा व्यतिरिक्त असेल, अभ्यासा रिलेटेड असेल, सगळं काही मार्गदर्शन करण्यात येईल. फक्त चांगला अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पेपरमध्ये पास व्हा. दुसरं काही नाही आपल्याला. तुम्ही चांगल्या प्रकारे जर राहता तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, तुमच्या घरच्यांसाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या फ्युचरसाठी जे आपलं काही भविष्य आहे, जे आपलं भारत देश आहे त्यासाठी तुम्ही चांगले उत्तम डॉक्टर होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी, पुढच्या व्हिडिओसाठी. एवढंच या व्हिडिओसाठी होतं. छान रिव्हिजन करा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. चांगला आहे तुमच्यासाठी. तुम्ही नक्की हा विषय पास होणार आहे, तुमचे सगळे विषय क्लिअर होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त मेहनत करत राहा आणि तुमच्या आपल्या देवावरती विश्वास करा. तर चालतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.